आमच्या कथाविश्व चॅनेलवर या आधीच्या कथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती चेक करा. आजच्या कथेचं नाव आहे टांग्याची घोडी. अचानक पोपट्याचा बा मरून गेला. घरचं आडच मोडल्यागत झालं. कसं तरी लावलिजाव करून टांग्यावर घर चाललं होतं, ते सगळं बंदच झालं. घरचा सगळा भार आता पोपट्याच्या आईवर पडल्यानं तिनं त्याची शाळाच बंद करून टाकली. पोपट्याची आई बी टांग्याच्या घोडीच्या ताकदीनं कामाला लागली. पोटासाठी सगळी तारांबळ उडताना पोपट्याच्या शिक्षणाबद्दलचं आपलं विचार तिनं मनातल्या मनात मारून टाकलं. पोटाला आवळून पोपट्याला भरपूर शिकवावं, त्याला शिकवून शाणा करावा, त्यानं कुठंतरी साहेब व्हावं, अशा जाणिवेचा ओलावा तिच्या मनात दालला असताना होता. खरं तो ओलावासुद्धा तिनं जाळून टाकला. नुसत्या पोटासाठीच नव्हं, तर त्याला दुसरंसुद्धा एक कारण होतं. मंगळसूत्राचा धनी असताना सुद्धा गावातलं बोकं आपणाकडं वासनेनं बघतात हे तिला कळत होतं. आणि आता तरी संसाराच्या टांग्याचा कणाच मोडलाय. कणा मोडलेला बघूनच हे बोकं त्यात मुद्दाम बसतील याची भीती तिच्या मनात भिताडाला पाल चिकटल्यागत चिकटून होती. अशावेळी आपलं पोर आपल्या सोबतीला असलेलं बरं म्हणून तिनं पोपट्याची शाळाच बंद करून टाकली. हे सुद्धा एक पोपट्याची शाळा बंद होण्याचं कारण होतं. आई, काहीतरी दाणा चुलीवर घाल बघू, खाऊन बघतो काहीतरी पोटाचं. बा मेल्याचं दुःख करत असं घरात बसून पोटाला काय बिब्बं घालायचं काय? उठ बघू. दाल्याची आठवण आल्यावर आई रडत बसली होती. आज महिना झाला, अजून कोण कामाला सांगायला सुद्धा घरी येत नव्हतं. म्हणून पोपट्यानं हे आईला सांगितलं, काय घालू लेका चुलीवर? तिने मेल्यावर 3 दिवस शेजारा पाजाऱ्याने जेवणं दिली. तिथनं पुढं दिवस होस तोवर होतं नव्हतं तेवढं खात घरात बसला. आता उंदरासनी सुद्धा खाया घरात काय नाही. गरिबीनं जास्तच चिमटा घेतल्याची जाणीव झाल्यावर परत पोपट्याच्या आईला हुंदका आला. तोंडाला पदर लावून ती परत रडू लागली. पोपट्याला सुद्धा आतून भडभडून आलं. दिवस उगवून कासराभर वर आला होता. अजून तरी पोटात अन्न पडण्याचा तालामाला घरात काही दिसत नव्हता. आजचा दिवस कसा ढकलायचा अशा विचारात पोपट्या आणि त्याची आई पडली होती. तवर सकाळीच गावातल्या पतसंस्थेचा शिपाई आला. काय आणलास गणू सकाळी सकाळी? पोपट्यानं भीती पोटात ठेवून विचारलं. नोटीस, गणूनं एका शब्दात उत्तर दिलं आणि पोपट्याच्या आईजवळ पॅड आणि नोटीस घेऊन बसला. गणूनं पोपट्याच्या आईचा अंगठा पोहोचवर घेतला आणि नोटीस पोपट्याच्या हातात दिली. पोपट्यानं नोटीस वाचायला सुरुवात केल्यावर गणू निघून गेला. आई, बाबानं पैसे कशाला काढलं होतं ग? नोटीस वाचून झाल्यावर पोपट्यानं विचारलं. टांगा करायला, आई म्हणाली. मग एवढं पैसे सगळं टांग्यात घातलं? होय, टांगा केला आणि पैसा जवळ नसल्यानं हुंड्यापायी 5-7 वर्ष तुझी भण घरातच पडून होती. तिला धावं लावलं. पुढं तिच्या बी आणि आमच्या बी नशिबाच्या कवड्या उरपाट्या पडल्या. 1.5 महिन्यात पोरगी पाण्याला जाऊन हिरीत पडून मेली. मग गावच्या लोकांचं हात थंड करायसाठी 200-300 रुपये गेलं. पाठीमागं नुसती 7.5 लागल्यागत झालं होतं. तिने बी पैसे परतफेड करायसाठी रात्रीचा दिवस करून राबत होतं. तू डोळ्यांनी बघत होतास, खरं तुला त्याची जाण नव्हती. जाणून घेण्याची तुझी कुवत नव्हती. तू शाळेतल्या अभ्यासात गुंतलेला असायचास. आणि मग असं राबताना एक दिवस टांग्याचा कणा मोडला. त्यांच्या पाठीचा कणा मोडल्यागत झाला. यातच त्यांनी हापकी खाल्ली, ते जीव सोडला. परत आईला उफाळून आलं. आईचं हे सारं ऐकून झाल्यावर त्याच्या मनात एकदम वारं शिरल्यागत झालं. पोपट्याची उमेद उसाळून आली. बाबानं छपरात सारून ठेवलेला टांगा त्यानं दारात काढला. जास्त काय मोडला नव्हता, फक्त कणा गेला होता. पोपट्या टांग्याला न्याहाळून बघत होता. मधून मधून चाकांची आर वगैरे कुठं गेली या काय बोटांनी वाजवून बघत होता. टांगा न्याहाळता न्याहाळता त्याला जुन्या आठवणी आठवू लागल्या. ह्याच टांग्यातनं आपल्या बहिणीची वरात काढली होती. 2-3 वेळा तिला ह्याच टांग्यातनं सासरला नेली, माहेरी आणली
आणि शेवटी ह्याच टांग्यातनं तिचं प्रेत सासरहून माहेरी आणलं. आठवणी विंचू डसल्यागत त्याच्या मनाला डसल्या. डोळं पाण्यानं भरलं. भट थरथरू लागलं. एकदम या आठवणीनं डोसकीत घन घातल्यागत झाल्यावर पोपट्या दोन्ही हातांनी डोसकीचं केस घट्ट धरून खाली बसला. हुंदकं दे देऊन भरपूर रडला. रडून रडून मन हलकं झाल्यावर मग उठला. पोपट्यानं जड मनानं आत जाऊन सोप्यातनं झाडणी आणली. झाडणीनं तो टांग्याची धूळ झाडू लागला. अधूनमधून तो दावणीला असणाऱ्या घोडीकडं बघायचा. कासे, तू आणि माझ्या आईनं माझ्या बाबाला हात द्यायचा प्रयत्न केलासा. खरं नशिबातल्या रेगुट्या वेड्या वाकड्या असल्यानं तुम्हा दोघीसनी बी त्यात येस आलं नाही. बाबानं जीवाचं रान केलं तरी बी त्यानं कधी मनाला आवडलं ते खाल्लं नाही. बाबाच्या आवडीची जिलेबी ती बी त्यानं आपणूच्या गोरीवर शिवली. कासे कासे. पोपट्या घोडीकडं बघून एकटाच बडबडत होता. अजून पोपट्या बाहेर काय करतोय हे बघण्यासाठी त्याची आई बाहेर आली. काय करतोयस र अजून? आईनं विचारलं. टांगा जरा धुवून पुसून ठेवतो. तो टांगा झाडता झाडता बोलला. झाडता झाडता त्यानं आईला विचारलं, तू काय करायला निघालीस? बघतो की कोण 4 दाणं उसनं देतंय का. एवढं सांगून आई खालच्या गल्लीकडे गेली. जवळच पडलेली चिमकी त्यानं उचलली. चिमकीनं कण्याच्या माळणीतील घाण खरडू लागला. बाबाचं बंद पडलेलं चाक आपण चालू करायचं ही एकच जिद्द पोपट्याच्या मनात घर करून राहिली होती. या जिद्दीनंच पोपट्यानं पवित्रा उचलला होता. तो टांगा घासून पुसून चांगला करू लागला. काय पोपट्या, सकाळपासून बघतोय लई टांग्याच्या उस्तवारीत लागलेला दिसतोयस. पतसंस्थेचा चेअरमन आपल्या दारातनं पोपट्याला विचारत होता. करतोय झालं, शेवटी आमासनी बी पोट आहेच की. नाही तरी आज काहीतरी येगळंच दिसतंय गड्या. येगळं कसलं साहेब? धंदा बंद तर आमचं जेवण बंद. ही मोलमजुरांची आजची स्थिती आहे. तवा बाचा धंदा करावा म्हणतोय झालं. पोपट्यानं चिमकी टाकली आणि कणा नेमका कोठून गेलाय बघण्यासाठी टांग्याखाली गेला. अजून पोपट्याची गुरमी जिरलेली नाही असं चेअरमनला वाटलं. सुडाची मशाल मनात ठेवूनच चेअरमन मिशा पिरंगळत पुढचं काय ना काय बोलताच आपल्या दारातनं घरात गेला. पोपट्या आपल्या तंद्रीतच होता. तो चटकन टांग्याखालनं बाहेर आला. घरातला खुंटीवरचा शर्ट त्यांना अंगात अडकवला. दाराला बाहेरनं कडी घातली. शर्टाची बटणं घालत घालत तो वरतीकडच्या गल्लीत गेला. घटकाभरात पोपट्याची आई वट्यातनं काहीतरी घेऊन घराकडं आली. तिनं दाराला कडी बघितली आणि आसपासच्या घरादारातनी आपणूच्या दारातूनच नजर फिरवली. पोपट्या कुठं दिसतोय काय बघितलं. कुठं दिसत नाही म्हटल्यावर तिनं गोठ्यातल्या काशीकडं नजर वळवली. काशी तिच्याकडं बघत होती. त्या घोडीला वाटलं आपल्याच पोटासाठी भरडा आणलाय वाटतं. ज्याला जे वाटतं ते त्याच्या मनात असल्यानं कुणाला काय बाहेर कळत नसतंय. पोपट्याच्या आईनं कडी काढली. ती तशीच आत गेली. गोठ्यातली दावण फुंकून पुढ्यातल्या चगाळ्यात काय मिळतंय काय बघण्यात गुंग झाली. वरतीकडच्या आळीला धोंडबा कुराड्या राहत होता. पोपट्याच्या बानं या धोंडबाला मरणाच्या दाढतनं काढून घेतला होता. त्याची कुठंतरी जाण धोंडबाला असेल म्हणून पोपट्या तिकडं गेला. धोंडबा घरातच चिलीम ओढत बसला होता. बाहेरची माणसं लावून शेती करण्यात आता काय राम उरला नसल्यानं 8 दिवसांपूर्वीच त्यानं 10-12 आऱ्याची पट्टी विकून टाकली होती. त्यामुळे धोंडबाकडं पैसे होते आणि तो नाही म्हणणार नाही याची खात्री पोपट्याला बी होती. म्हणून तर पोपट्यानं त्याला गाठला होता. धोंडी मामा, मी आता बाचा धंदा सुरू करावा म्हणतोय. पैसा तर हातात नाही. कालच पतसंस्थेचं नोटीस येऊन गेले. पैसा भरा नाहीतर असेल ते जप्त करीन म्हणून त्यात आहे. तेव्हा काहीतरी हातभार लावशीला काय मला? पोपट्यानं सगळं सांगून टाकलं. धोंडबाला नाही बी म्हणता येईना आणि व्हई बी म्हणता येईना. सुरुवातीला धोंडीबा थोडा पेचातच पडला. खरं धोंडबाला ह्या घराण्याविषयी पक्की खात्री होती. वचनाला बट्टा लावणारं अजून तरी या घरात कोण जन्मलं नव्हतं. आज जर आपण ह्या तरुण जिद्दी पोराला हातभार लावला नाही
तर आपणच एखाद्याचा संसार मोडल्यागत होणार. या विचारानं धोंडबानं पोपट्याला पैसे देत देत सांगितलं, बघ हा, तुझ्यावर कुणाचा अंकुश नाही. पैशांची विल्हेवाट विचार करून लाव. घरची, गावची आणि तुला मदत करणाऱ्या माणसांच्या जाणीवेची शिदोरी कायम पाठीशी असू दे. धोंडबाचं हे बोल ऐकून पोपट्याच्या डोळ्यात पाणी आलं. पार हृदयाच्या कप्प्यात हे बोल ठेवून टाकलं. त्याला काय बोलावं सुचनासं झालं. डोळ्यातलं पाणी पटापट जमिनीवर पडताना धोंडबानं जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला. दुसऱ्या हातानं बायकोनं आणून दिलेलं खिशातलं पैसे काढलं आणि त्याच्या पुढं केलं. पोपट्यानं पैसे घेतलं. सगळं पैसे धोंडबाच्या पायाजवळ ठेवलं आणि वाकून पाया पडत पोपट्या म्हणाला, धोंडीमा, तुमचा अंकुश माझ्यावर ठेवा. घारीसारखी तुमची नजर माझ्यावर आणि माझ्या घरावर ठेवा. उठ पोरा, उठ. काय भिवू नकोस. म्हाताऱ्या आईबाची लाज वाटती म्हणून त्यासनी आश्रमात सोडून देणाऱ्यापैकी तू नाहीस याची मला खात्री आहे. केलास तर तूच या गावचा कायापालट करशील, नाहीतर कोणसुद्धा करणार नाहीत. आज कुणालाच एकमेकाबद्दलची, आपल्या गावची, देशाची आस्था राहिली नाही. पोपट्याच्या नशिबातल्या भाग्यरेषा दिसल्यासारखं धोंडबा बोलत होता. पोपट्याला हुरूप आला. पैसे घेऊन तो निघून गेला. 4-8 दिवसातच पोपट्यानं टांग्याला कणा घातला. सगळ्या टांगा रंगवून काढला. जुन्या खोगीरला तेल घातलं. टांगा नव्यासारखा करून अक्कीतीच्या दिवशी त्यानं बाहेर काढला. अक्कीतीचा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक समजला जातो. या मुहूर्तावर सुरू केलेला धंदा कधी मरत नसतो, असा एक गावचा संकेत. म्हणून पोपट्यानं बी ह्यो मुहूर्त धरला. गावात टांगा फिरू लागला. टांग्याची घोडी टांग्याला वजू लागली. पोपट्याच्या टांग्याची घोडी लई देखणी. टांग्याला तर वाऱ्याच्या झुळकीसारखी पळायची. जवळनं टांगा गेला म्हणजे आसपासची गावठी घोडी बघत उभा राहायची. अगदी नजरा भरून वासनेनं बघायची. टांगाने टांग्याची घोडी दिसेनाशी झाली म्हणजे मनातली वासना रंगवत रंगवत गावठी घोडी आपापल्या घरला परतायची. रोज रोज एकाच पिशवीतला भरडा खाऊन खाऊन आंबलेली घोडी कवा कवा तरी पोपट्याच्या घोडीकडं वळायची. गरिबीत संघर्ष आला आणि संकटांना तोटा नसतो म्हणून पोपट्या दुर्लक्ष करूनच टांगा दबवायचा. त्याचं सुखाचं स्वप्न वेगळंच होतं. त्यासाठी तो राबत होता. दिवस जात होतं. एकदा 5-7 माणसं घेऊन पतसंस्थेचा चेअरमन टांग्याच्या आडवा आला. त्यानं पोपट्याच्या घोडीची म्होरकी धरली. टांगा थांबला. टांग्यावर पोट भरायच्या ऐवजी आईला कुणाच्यात तरी ठेव की भाड्यानं. लाज नाही वाटत? संस्थेचं पैसे न भरता टांगा फिरवत बसलायस ते. उत्तर खाली अगोदर. उत्तर म्हणतोय नवा. घोडीची म्होरकी हलवून त्यानं बजावलं. साहेब, साहेब, गरीब पोर आहे. पोट भरून खाते, खाऊ दे की त्याला. भरल आज ना उद्या पैसे. अशा अनेक विनवण्या आसपासची माणसं करत होती. पोपट्याच्या वतीनं अनेकांनी त्याचं पाय धरलं. खरं चेअरमन काय वाकला नाही. ही सगळी पाय धरणारी आणि विनवण्या करणारी विरोधी गटाची असल्यानं सगळ्यांना केसासमान मानल्यागत मानून तो टांगा घेऊन निघून गेला. गावातल्या जुनाट पैसेवाल्यांचं राजकारण इथं पोपट्याला बघायला मिळालं. पोपट्याला एक वेगळी जिद्द निर्माण झाली. खरं जवळचं पैसा मिळवायचं साधनच गेल्यानं संसाराच्या टांग्याचा परत कणा मोडल्यागत झाला. सुखाचा दिवस बघायला डोळं उघडावं म्हणतोय तवर डोळ्यावर झापड आली. पोपट्या उठून उभा राहिला. चेअरमनच्या थोबाडीनं अजून डोळ्यासनी अंधारी आल्यागत होत होती. पोपट्या, भिवू नको. टांगा गेला नव्ह, जाऊ दे. माझं घर इकायला लागलं तर बेहत्तर. तुला रिक्षा घेऊन देतो. बास, बानं काढलेलं कर्ज फिटलं नव्ह एकदा. जमलेल्या गर्दीतनं असं बोल ऐकल्यावर पोपट्याला परत धीर आला. त्यानं तो आवाज ऐकल्याबरोबर मागं जाऊन धोंडीमावाला मिठी मारली. धोंडीमाच्या खांद्यावर डोकं टेकून पोपट्या ओक्साबोक्शी रडत होता. दिवस कसं तरी जात होतं. पोपट्याला आणि त्याच्या आईला सरणातल्या प्रेतागत गरिबीची आग खात होती. त्यानं भरताचं वांगं भाजल्यागत ती दोघं भाजून निघत होती. पोपट्यानं मात्र जिद्द सोडली नाही. गावाचा कायापालट करायचा असेल तर आभाळासारखं मन असणाऱ्या धोंडीमामाला आपण फक्त साथ दिली पाहिजे, असं पोपट्याला वाटत होतं.
1-1.5 महिन्यातच धोंडीमानं आपल्या घरावर कर्ज काढून पोपट्याला बऱ्यापैकी जुनी रिक्षा घेऊन दिली. पोपट्यानं लगेच शहर गाठलं. जवळची चिकाटी मात्र त्यानं सोडली नाही. 2-3 महिन्यातच त्या रिक्षाला त्यानं नवी करकरीत केली. पाठीमागं विकास असं नाव लिहिलं. साऱ्या शहरभर त्याची रिक्षा फिरू लागली. खरं आपलं मन मात्र त्यानं कधी फिरवलं नाही. जातीगोतीपेक्षा कर्तृत्वाला माळ घालणाऱ्या धोंडीमानं आपल्या मास्तरीण असलेल्या पोरगीसंग पोपट्याचं गावातल्या विठोबाच्या देवळात तांदूळ टाकून दिलं. त्यांचा संसार उभा केला. बायको मास्तरीण आणि आपली रिक्षा कमाई यामुळं पोपट्याचं आता चांगलंच रुटीन बसलं होतं. बायकोचा पगार आणि रिक्षाचं भाडं असा डब्बल इन्कम असल्यानं पोपट्यानं धोंडीमाचं कर्ज भागवत भागवत गावात एक मॉन्टेसरी काढली. पारावरच्या मारुतीचा आणि गणपतीच्या देवळाचा जीर्णोद्धार केला. गावात 2-3 गरिबांची पांगळी मुलं होती. त्यासनी कुबड्या देऊन उभा केलं. गोरगरिबांची भिजत पडलेली अनेक कामं त्यानं आपल्या रिक्षा संघटनेमार्फत करून टाकली. यामुळं पोपट्या गावात पोपट झाला. थोड्या दिवसात तो पोपटराव आणि पोपटरावजीसुद्धा होईल अशी एक भीती प्रस्थापितांच्या मनात निर्माण झाली. खरं पोपट्यानं आपलं ध्येय सोडलं नाही. सिंहावलोकन करण्याची त्याची एक सवय होती. एकदा असंच भाडं घेऊन जाताना त्याला एका मोठ्या नामांकित हॉटेलच्या मागं एका कुपाडीत तोंड घालून तोंडाला येईल तेवढं खाणारी घोडी दिसली. घटकाभर त्यानं तिला निरखून बघितलं. घोडी पण बावरली. पोपट्यानं आपली खूण बघितली. घोडीचं दोन्ही कान टोचलेलं होतं. पोपट्याला ओळख पटली. ती घोडी त्याच्याकडं बघत होती. त्यानं आपल्या दोस्ताच्या स्वाधीन रिक्षा केली आणि हुंदकं देत देत तो त्या घोडीजवळ गेला. कासिये, तू इथं? काट्या कुपाट्यातलं खात तुझा उपभोग घेऊन घेऊन तू जेव्हा निरुपयोगी झालीस तेव्हा तुझ्या मालकानं तुला सोडलेली दिसते. चल, मी तुझा खरा मालक अजून जिवंत आहे. माझ्या दावणीला माझ्याबरोबर जो काय भाजीकोंडा असेल तो खात तू सुखानं मर. चल, असं म्हणत त्या लंगडणाऱ्या घोडीला आपणूच्या दावणीला बांधली. पोपट्याच्या नसानसात गावची माती, त्या मातीचा गंध, वास भिनला होता. पोपट्याचं मन अजून त्या गावात गुंतलं होतं. विकासाच्या दिशेनं ते जात होतं. गावातली घोडी काही वेळा आडवं येत होती, पण पोपट्यानं त्याची काळजी केली नव्हती. आपल्या काशी घोडीला दावणीला बांधता बांधता पोपट्या आईला म्हणाला, आई, हीच बघ ती टांग्याची घोडी. हिला म्हणतात कामाची घोडी आणि गावात जी आहेत नव्ह ती शोभेची घोडी म्हणायची.